मॉर्निंग स्टुडंट फ्रेंड्स, बऱ्याच दिवसानं म्हणण्यापेक्षा एक महिन्यानं आज पुन्हा एकदा आपण भेटतोय. याच्या अगोदर मी अत्यंत महत्त्वाचा परीक्षेच्या दृष्टीने असणारा जो काही टॉपिक ज्याचं टायटल रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा पूर्ण केलेला आहे. त्या टॉपिकच्या अनुषंगानं काही जरी तुम्हाला शंका असल्या, काही अडचणी असल्या तर माझा मोबाईल नंबर आपल्या सर्वांच्याकडे आहे. आपण केव्हाही माझ्याशी बोलू शकताय. हा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा विषय. आज दुसऱ्या टॉपिकला आपण सुरू करणार आहे की ज्या टॉपिकचं टायटल आहे मोलेक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणा किंवा पाठ्यक्रमाच्या अनुषंगाने असणारा जो संदर्भ आहे तो संदर्भ प्रथम मला देणं उचित वाटतं, योग्य वाटतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपण या सगळ्या गोष्टींना फेस करतोय, सामोरं जातोय. पाठीमागचं जे काही अकॅडमिक इयर होतं, शैक्षणिक वर्ष होतं, त्याच्यामध्ये एकूण जो काही पाठ्यक्रम आपल्याला बोर्डानं डिझाईन केला होता त्याच्यामधला 25% पाठ्यक्रम या ठिकाणी कमी करण्यात आला होता. त्या संदर्भानं अनेक पालक, अनेक विद्यार्थ्यांचे आम्हाला सतत फोन होते की यावर्षी सर स्वरूप कसं आहे. तर आता तुम्हाला सर्वांनाही माहिती आहे, आपण सर्वजण या ठिकाणी सतत अपडेट राहतो की 23 जुलै 2021ला पुन्हा एक शासनानं जी आर काढले. त्या जी आरमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की पाठीमागल्या वर्षी जो 25% सिलेबस कमी करण्यात आला होता त्या अकॅडमिक इयर होता, त्याच पद्धतीनं या अकॅडमिक इयर होता पुन्हा तोच 25% सिलेबस पाठ्यक्रम ज्याला आपण म्हणतोय तो पुन्हा वगळण्यात आलेला आहे किंवा कमी करण्यात आलेला आहे. आता या संदर्भानं शासनाचा जी आर झाला, पण बोर्डाचं जे काही लिखित सर्क्युलर येतं, एखादं परिपत्रक येतं आमच्याकडे की महाविद्यालय प्राचार्यांच्या नावे, की त्या पद्धतीचं परिपत्रक अजून आलेलं नाही. तरी पण बोर्डाचा जी आर म्हणून प्रत्येक ठिकाणी हा व्हायरल, शासनाचा जी आर म्हणून हा व्हायरल व्हायला लागला. त्या पद्धतीनं पाठीमागचा जो सिलेबस आहे लक्षात तोच 25% सिलेबस यावर्षी सुद्धा वगळण्यात आलेला आहे. याची सर्वांनी दखल घ्यायची. याच्यामधला काही बदल असल्यास मी लगेच तुम्हाला या ठिकाणी तो कळवण्याचं काम करेन लक्षात. तर त्याच्यामध्ये जो स्पेसिफिक कुठला पॉईंट वगळलेला आहे, कुठला घ्यायचं नाही या वर्षापुरता, त्याचं एक वेगळं जे काही बोर्डाच्या पाठ्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयाचं दिलं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं जो काही बायोलॉजी आहे, जीवशास्त्र आहे, त्याचं मी ज्या नोट्स तुम्हाला टाकतोय किंवा हे व्हिडिओ टाकतोय त्याच्यामध्ये हा सगळा संदर्भ तुम्हाला मी टाकणार आहे. त्यामुळे पुन्हा याच्यामध्ये मी जास्त वेळ घालवणार नाही लक्षात. जो पहिला टॉपिक मी पूर्ण केलेला आहे त्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन हा जो काही पॉईंट आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन हा जो पॉईंट आहे तो फक्त एक वगळलेला आहे. तो वगळलेला पॉईंट मी पूर्वी सुद्धा घेतलेला नाही, त्याचा उल्लेख मी केला होता की हा भाग नाही आहे लक्षात. तसं याही वर्षी तो भाग नाही आहे, त्यामुळे मी तो घेतलेला नाही लक्षात ठेवायचा. सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या पासून पुढं अगदी शेवट पॉलिएम्ब्रियोनिक पर्यंत जो काही सगळा भाग आहे तो सगळा मी तुम्हाला दिलेला आहे, घेतलेला आहे शिकवत असताना. तो सगळा तुम्ही परीक्षेसाठी काय करायचा आहे, तयार करायचा. हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. याच्यामध्ये काही शंका असेल तर मी तुम्हाला वारंवार म्हणतो की माझा मोबाईल नंबर तुमच्याकडे आहे, तुम्ही प्रत्यक्ष मला फोन करून या ठिकाणी विचारू शकता. याच्यामध्ये कुठल्या टॉपिकमध्ये कुठले पॉईंट वगळण्यात आलेले आहेत लक्षात. हे तुम्हाला स्पेसिफिक पुन्हा एकदा मी उल्लेख करतोय. हे आपले जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती मी या बायोलॉजीचा वगळण्यात आलेला जो काही भाग आहे लक्षात, याचा हा जो काय ढाचा आहे हा ढाचा मी तुम्हाला काय करणार आहे, पाठवणार आहे. त्यावेळी तुम्ही त्याची व्यवस्थित नोंद घ्या आणि काही शंका वाटल्यास तर प्रत्यक्ष माझ्याकडून. हा दुसरा महत्त्वाचा विषय आहे. आता मी सांगितलं की पहिला टॉपिक मी पूर्ण केलेला आहे की ज्याचं टायटल आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. आज मी दुसरा टॉपिक सुरू करणार आहे. त्या टॉपिकचं टायटल आहे मोलेक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. मग हा मोलेक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स आहे. याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, टायटल आपल्याला काय सांगतं हे पहिल्यांदा मी दाखवलं आपल्या नेहमीच्या पद्धतीने मी सांगणार. याच्यामध्ये बघा 4 शब्द आहेत. पहिला शब्द आहे मोलेक्युलर, दुसरा शब्द आहे बेसिस, तिसरा शब्द आहे ऑफ आणि चौथा शब्द आहे इनहेरिटन्स. बघायचं आपल्याला इनहेरिटन्स म्हणजे काय माहिती, अनुवंशिकता ज्याला वारसा म्हणतात लक्षात. ऑफ म्हणजे चा, ची, चे म्हणतात लक्षात. त्या अनुवंशिकतेचा, त्या वारसाचा, ते ज्याच्यामुळे घडून येत आहे त्याचं काय बघायचं आहे, मोलेक्युलर बेसिस बघायचं आहे. आण्विक पाया ज्याला आपण म्हणतो लक्षात, तो याच्यामध्ये चर्चा करायचा. मग हे बघत असताना या टॉपिकमध्ये काय काय आपल्याला बघायचं आहे, पहिलं महत्त्वाचं आपल्याला बघावं लक्षात. हा मोलेक्युलर बेस ज्याच्यामुळे फॉर्म होतो किंवा हा इनहेरिटन्स ज्याच्यामुळे फॉर्म होतो लक्षात, ते जे स्ट्रक्चर आहे ज्याला आपण डीएनए, आरएनए म्हणतो, ते आपल्याला डीएनए काय आहे, आरएनए काय बघायचं. आज आपण सांगू शकतो, 100% त्याचा उल्लेख करू शकतो, द डीएनए इट ॲक्ट ॲज अ जेनेटिक मटेरियल. पण हे डीएनए ॲक्ट ॲज अ जेनेटिक मटेरियल आज आपण या ठिकाणी खात्री देऊन सांगू शकतोय. पण याचा बॅकग्राऊंड काय असेल, याचा पूर्वीचा तपशील काय असेल, तो ॲज अ पार्ट ऑफ हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ॲज कन्सर्न द आयडेंटिफिकेशन ऑफ जेनेटिक मटेरियल या संदर्भाने या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार. म्हणजे याचा पहिल्यांदा आपल्याला हिस्ट्री बघावी लागेल,
त्याच्यानंतर एक्झॅक्ट डीएनए कसं आहे, एक्झॅक्ट आरएनए कसं आहे, त्याचे स्पेसिफिक काही टाईप्स आहेत का, असतील तर ते कसे आहेत हा मी पाहणार. याला जोडून आणखी काय बघायचं आपल्याला, जेनेटिक कोड म्हणजे काय, तो कशा पद्धतीने फॉर्म झालेला आहे, तो जेनेटिक कोड मी तुम्हाला सांगणार. जाता जाता तुम्हाला मी ह्युमन जिनोम प्रोजेक्ट म्हणजे काय ते सांगणार आहे. याच टॉपिकमध्ये जे काही डीएनए फिंगर प्रिंटिंग म्हणतो लक्षात, तो संदर्भ काय आहे, कशा पद्धतीने त्याचे ऍप्लिकेशन्स केले जातात, या सगळ्या गोष्टी. प्लस याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं पॉईंट आपल्याला बघायचं म्हणजे प्रोटीन सिंथेसिस. काय बघायचं आहे, हे डीएनए असेल, आरएनए असेल, याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस याच्या माध्यमातून कसं घडून येतं, तो पण एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट बघायचा. म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो, याच्यामध्ये हिस्ट्री पहिल्यांदा आपल्याला बघायची आहे. डीएनए आरएनए ज्याला आपण जेनेटिक कन्स्टिट्यूएंट म्हणतो, जेनेटिक मटेरियल म्हणतो, त्याचा संदर्भ आपल्याला बघायचा आहे. जेनेटिक कोड आपल्याला बघायचा आहे. डीएनए फिंगर प्रिंटिंग बघायचं आहे. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट बघायचा आहे. आणखी या टॉपिकमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, प्रोटीन सिंथेसिस कसं केलं जातं. म्हणजे काय बघायचं आहे याची एकदा आयडिया आल्यानंतर याच्यामधला पहिला पॉईंट ज्याला आपण काय म्हणतोय, डीएनए इट ऍक्ट ॲज अ जेनेटिक मटेरियल. याचा जो काही संदर्भ आहे तो या ठिकाणी जुना जो संदर्भ आहे त्याची सुरुवात कशी झाली या डीएनएच्या संशोधनाच्या संदर्भात ते आपल्याला बघायचं आहे. या संशोधनाच्या संदर्भानं किंवा डीएनएचं जे काही हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड होतं त्याच्या संदर्भात बघत असताना आपल्याला पहिला मुद्दा घ्यावा लागेल. फर्स्ट टाइम इन 1869 1869 मध्ये फ्रेडरिश मिशर नावाच्या शास्त्रज्ञानं या पद्धतीच्या किंवा या कामाला पहिल्यांदा सुरुवात केली आहे. त्यांनी कशावरती काम केलेलं आहे, फर्स्ट टाइम इन 1869 बाय द सायंटिस्ट फ्रेडरिश मिशर वर ही स्टार्टेड हिज वर्क ऑन द व्हाईट ब्लड सेल्स. व्हाईट ब्लड सेल्सच्या वरती किंवा व्हाईट ब्लड सेलच्या माध्यमातून त्यांच्या रिसर्चला त्यांनी सुरुवात केली. मग हे व्हाईट ब्लड सेल्स त्यांनी कुठून कलेक्ट केलेले आहे, दॅट व्हाईट ब्लड सेल्स दे कलेक्ट he collected that white blood cell from the pus which is formed due to the infection. Infection झाल्यानंतर जो पस होतो त्या पस पासून त्या व्हाईट ब्लड सेल्स कलेक्ट. त्या व्हाईट ब्लड सेल्स कलेक्ट करत असताना सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, ओके, द फ्रेडरिश मिशर दॅट टाइम ही वॉज कलेक्टेड दी बँडेजेस फ्रॉम द लोकल हॉस्पिटल. म्हणजे त्यांच्या एरियामध्ये जे जे काही हॉस्पिटल्स असतील त्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट केल्यानंतर जे काही बँडेजेस त्या ठिकाणी स्क्रॅप मटेरियल म्हणून जे काही टाकलं ते सगळे बँडेजेस त्यांनी कलेक्ट केलेले आहेत आणि ते सगळे बँडेजेस सॉल्ट सोल्युशनच्या माध्यमातून वॉशआउट केले. काय केलेलं आहे, सॉल्ट सोल्युशनच्या माध्यमातून वॉशआउट केलेले आहे आणि त्याच्यामध्ये फॉर्म झाला, त्याच्यामध्ये असणारा जो काय पस आहे तो पस कलेक्ट केलेला आहे. त्या सॉल्ट सोल्युशनच्या माध्यमातून हा संपूर्ण पस कलेक्ट केल्यानंतर पुन्हा तो पस या ठिकाणी काय केलेला आहे, वीक अल्कलाइन सोल्युशन्स मध्ये काय केलेला आहे, तो वीक अल्कलाइन सोल्युशन्स मध्ये घेतल्यामुळे त्याच्या असणारे जे काही सेल सबस्टन्स होते ते सगळं लायसिस झालेलं, ब्रेक झालेलं त्या ठिकाणी ब्रेक झालेलं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि त्याच्यानंतर राहिलेला जो काय भाग आहे त्याला आपण या ठिकाणी न्यूक्लियस म्हणतोय. तो न्यूक्लियसचा भाग या ठिकाणी त्या आउट ऑफ सोल्युशन मध्ये प्रेसिपिटेट असलेला आपल्याला, म्हणजे जो काही सेलचा अदर सबस्टन्स आहे तो या वीक अल्कलाइन सोल्युशन्स मध्ये पोस्ट घेतल्यामुळे तो लायसिस झालेला आहे, ब्रेक झालेला आहे, डिझॉल्व झालेला आहे आणि जो न्यूक्लियसचा पार्ट म्हणतो तो काय झालेला आहे, प्रेसिपिटेट झालेला आहे. हा प्रेसिपिटेट झालेला काय भाग आहे, त्या प्रेसिपिटेट झालेल्या भागापासून तो जो काही स्पेसिफिक केमिकल सबस्टन्स जो काय आयसोलेट केलेला आहे, जो स्पेसिफिक केमिकल सबस्टन्स आयसोलेट केलेला आहे किंवा सेपरेट केलेला आहे त्याला एक स्पेसिफिक नेम त्यावेळी त्यांनी दिलेला आहे फ्रेडरिश मिशरने. त्याला काय म्हटलेलं आहे त्यांनी, न्यूक्लिन. पहिल्यांदा त्याचं नाव काय दिलेलं आहे, न्यूक्लिन असं त्याला दिलेलं आहे. तो जो स्पेसिफिक सबस्टन्स त्या प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये जो काय आयसोलेट केलेला आहे, सेपरेट केलेला आहे त्याला पहिल्यांदा न्यूक्लिन. फर्दर स्टडी शोड दॅट द न्यूक्लिन फर्स्ट इट इज एन ऍसिडिक प्रॉपर्टी. म्हणजे तो जो स्पेसिफिक सबस्टन्स या ठिकाणी आयसोलेट केलेला आहे, सेपरेट केलेला आहे, त्याचा पुन्हा ज्यावेळी आणखी अभ्यास केलेला आहे, त्याचं नेचर ज्यावेळी त्यांनी डीप मध्ये बघितलेलं आहे तर त्यांच्या लक्षात आलं आहे की तो कसा आहे, फर्स्ट इट इज इन ऍसिडिक प्रॉपर्टी. पुन्हा त्याच्यामध्ये काय आहे, फॉस्फरस आहे. पुन्हा त्याच्यामध्ये काय आहे, फॉस्फरस असलेला बघायला मिळतो. म्हणून या दोन गोष्टीमुळे पुन्हा हा जो काही न्यूक्लिन आहे त्याचं पुन्हा नाव चेंज केलेलं आहे आणि त्याला काय म्हटलेलं आहे, न्यूक्लिक ऍसिड. काय नाव दिलेलं आहे, न्यूक्लिक ऍसिड. आणि या न्यूक्लिक ऍसिडचे दोन टाइप्स या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये पहिला टाइप आहे, तुम्हाला ऑलरेडी हे माहिती आहे लक्षात, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म DNA म्हणजे डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड म्हणतोय. आणि दुसरा जो टाइप आहे तो शॉर्ट फॉर्म ज्याचा RNA म्हणजे रायबोज न्यूक्लिक ऍसिड.
म्हणजे आज आपण उल्लेख करत असताना सांगू शकतोय, म्हणतोय किंवा न्यूक्लिक ऍसिडचे 2 टाइप्स आहेत. पहिला असेल तो डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए आणि दुसरा असेल तो रायबोज न्यूक्लिक ऍसिड म्हणजे आरएनए. पण आज आपण सांगत असताना याची सुरुवात कशी झालेली आहे, 1869 पासून याचा जो काय प्रवास झालेला आहे तो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून याला काय म्हटलं जातं, इट इज एंटायर ॲज कन्सर्न द डिस्कवरी ऑफ डीएनए. म्हणजे हा डीएनए त्याची डिस्कवरी केला आपण, डीएनएचा शोध कसा लागला तर त्याचा या ठिकाणी सगळं ऐतिहासिक पाठ आपल्याला सांगतात. पुन्हा एकदा मी रिपीट करतोय, फर्स्ट टाइम बाय द सायंटिस्ट फ्रेडरिच मिशर स्टार्टेड फॉर द डिस्कवरी ऑफ डीएनए. म्हणजे 1869 मध्ये डीएनएची डिस्कवरी झाली, त्याचा शोध या फ्रेडरिच मिशर नावाच्या शास्त्रज्ञ तो बघत असताना त्यांनी कंप्लीट केलेले जे काही वर्क आहे, त्यांनी कंप्लीट केलेले जे काही रिसर्च आहे, त्यांचं जे काही एकूण कार्य आहे, त्यांचं जे काही एकूण संशोधन आहे, त्याची साधारणतः वाटचाल या पद्धतीने झालेली आहे. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा काय कशावरती काम केलेलं आहे, व्हाईट ब्लड सेल्स वरती काम केलं. ते व्हाईट ब्लड सेल्स कुठून कलेक्ट केलेलं आहे, डीप फ्रॉम द पस सेल. म्हणजे हा पस जो होतोय बॉडीमध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर जो पस फॉर्म होतो तो पस सुद्धा कुणी कुठून कलेक्ट केलेला आहे, The collected bandages from that local hospital. त्यांच्या एरियामध्ये असणारे वेगवेगळे काही लोकल हॉस्पिटल्स असतील, छोटी मोठी जे दवाखाने असतील, त्याच्यामध्ये ट्रीटमेंट केल्यानंतर पुन्हा बाजूला टाकलेले बँडेज असतील सगळे त्यांनी कलेक्ट केले. म्हणजे एखादं जर का ऐतिहासिक कार्य करायचं असेल तर ती व्यक्ती किती पछाडलेली असते, त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये कशा पद्धतीने त्याच्याविषयी क्युरिओसिटी असते, उत्सुकता असते, हे याच्यातून सुद्धा आपण शिकून घेतो. हा पस आहे, हा साल्ट बँडेजेस पासून वेगळा करण्यासाठी साल्ट या ठिकाणी सोल्युशन त्याच्यावरती केलं. हा पस एकदा सेपरेट झाला की पुन्हा तो वीक अल्कलाइन सोल्युशनच्या माध्यमातून भेटतो. या वीक अल्कलाइन सोल्युशन मध्ये तो पस ठीक आहे, तुमच्या लक्षात येते, हा पस आहे, हा पस कलेक्ट केलेला आहे बँडेजेस पासून. देन दी पस इट इज वॉश विथ द सॉल्ट सोल्युशन. सॉल्ट सोल्युशनच्या माध्यमातून बँडेजेस पासून हा पस कलेक्ट केलेला आहे. पस कलेक्ट केल्यानंतर पुन्हा तो वीक सोल्युशन, वीक अल्कलाइन सोल्युशनच्या माध्यमातून काय केलेला आहे, सेपरेट केलेला आहे. हा वीक अल्कलाइन सोल्युशन ज्यावेळी मध्ये पस ज्यावेळी घेतलेला आहे त्याच्यामधून पुन्हा या ठिकाणी सेलचा जो काही भाग आहे तो सगळा काय झालेला आहे, लाईज झालेला आहे, डिझॉल्व झालेला आहे, सेपरेट झालेला आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक सबस्टन्स न्यूक्लियसचा जो काही स्ट्रक्चर आहे भाग आहे तो प्रेसिपिटेट झालेला आहे. हा प्रेसिपिटेट झालेला जो काही स्पेसिफिक भाग आहे त्याच्यामधून जो काय केमिकल सबस्टन्स आयसोलेट केलेला आहे, सेपरेट केलेला आहे, त्या सबस्टन्सला काय नाव दिलेलं आहे, न्यूक्लिन नाव. त्या न्यूक्लिनचा ज्यावेळी पुन्हा अभ्यास करण्यात आला, the further study showed that the nuclein first is an acidic property as well as it contains the phosphorus bond. Due to the acidic property plus the phosphorus content, hence that nuclein again it is renamed as a nucleic acid. All of you well known that the nucleic acid having the two types. First one that is DNA, that is deoxyribose nucleic acid, and second one that is RNA, ribose nucleic acid. In this way, this is the entire idea as concerned the discovery of DNA, which is proposed by the Friedrich Miescher first time in the 1869. In the next period, we will discuss the 3 different issues as concerned the specific thing, that is the structure of DNA, or the how the DNA is formed, or the how the DNA is responsible for the genetic material of the individuals. Thank you.